कुठेतरी कमी केली आहेत. 4 षटकांची लढत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं युद्ध होत आहे. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती वासिक शेख, तर बॅटिंग साठी आपण पाहतोय अशोक गायकवाड आणि सागर शेडगे ही जोडी मैदानामध्ये आहे. माझ्या बरोबर समालोचन कक्षामध्ये विनोद सोरगे सर देखील जोडले जातात. ते प्रामुख्याने पर्वतीचेच आहेत. घरचाच संघ खेळतोय आणि समालोचन करण्याची संधी देखील योगायोगाने मिळते. काय सांगाल? दर्शक आमचे गुरुवर्य नरेश ढोमे सर, ओ टू यू. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग ब्रेन बॅट्स अँड बाउंड्रीज परफेक्ट कॉम्बिनेशन. आजच्या 6व्या दिवसामध्ये आपण बघतोय पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे संघ आणि काय जबरदस्त खेळ आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे. पुरंदर विरुद्ध एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळाला इथे. पुन्हा एकदा NB धनकवडी संघाचा एक जबरदस्त खेळ बघायला मिळाला. सलग 2 मॅच मध्ये विजय संपादन करत या संघाने 3ऱ्या फेरीमध्ये केलेला आहे प्रवेश. तर सन्मान्य कोमल दरुरे सर यांना आम्ही विनंती करतो, आपण या. सचिन ढवळे पब्लिकेशन्सच्या माध्यमातून गणित आणि बुद्धिमत्तेची असंख्य पुस्तकं ज्यांनी लिहिलेली आहेत आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना अत्यंत सोपं विषय त्यामुळे झालेले आहेत. अर्थातच कोमल दरुरे सर सहलेखक इथे उपस्थित आहेत. आम्ही कोमल दरुरे सरांचं स्वागत करतो आणि लगेचच मॅन ऑफ द मॅच ची घोषणा करतो. सेकंड इन रो दुसऱ्यांदा विकास राठोड ठरतोय सामनावीर. पहिल्या सामन्यामध्ये 10 धावा आणि 2 विकेट, तर या सामन्यामध्ये 10 धावा आणि 3 विकेट अशी कामगिरी राहिली. लो स्कोअर डिफेंड करायचा होता, असं असताना देखील काणिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर संघाला 26 धावांमध्ये रोखलं आणि 3 महत्वाचे गडी बाद करत विकास राठोड पुन्हा एकदा ठरलेला आहे या सामन्याचा शिल्पकार. कोमल दरुरे सरांच्या हस्ते ही सगळी बक्षिसं, स्पोर्ट्स बॅग, वॉटर बॉटल, ट्रॉफी, त्याचबरोबर एक जॅकेट बक्षिसाचं स्वरूप आहे. स्टडी मटेरियल देखील दिले जाईल. वेगवेगळी पुस्तकं निश्चित अभ्यास करावा. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आल्यानंतर 2 मॅन ऑफ द मॅच मिळालेले आहेत, पुस्तकं सुद्धा मिळालेली आहेत. अभ्यास करावा आणि पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात या अधिकारी व्हा अशा सदिच्छा शुभेच्छा देतो. विकास, कशी होती मॅच? लो स्कोर डिफेंड करायचा होता, त्यात पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला होता आणि त्यामुळे टीम थोडीशी प्रेशरमध्ये होती, पण काय ठरवलं होतं मॅच जिंकण्यासाठी? सर नक्कीच फर्स्ट इनिंग बॅटिंग आली होती आणि हवा तेवढे रन्स आम्हाला झालेले नव्हते आणि मला एवढेच करायचं होतं की डॉट बॉलवरती भर द्यायला टीमसाठी. या खेळपट्टीवरती तू सांगतो की डॉट बॉलवरती भर द्यायचा होता, पण डॉट टाकण्यासाठी काहीतरी टप्पा टाकावा लागत असेल, कुठंतरी बॉलची मुवमेंट करावी लागत असेल, काय करत होतास तू? नक्की वाईड लाईन धरून वाईड लांब लांब टाकायचा प्रयत्न करत होतात आणि यशस्वी ठरलात. किती मजा येते ग्रास ग्राउंडवरती खेळताना, त्यानंतर इतक्या मोठ्या चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये खेळताना. कशी वाटते तुला ही स्पर्धा? नक्कीच खूप कॉन्फिडन्स भेटतो किंवा विकेटवरती खूप अनुभव आहे, लेदर बॉलचा पण खूप अनुभव आहे, तर नक्कीच हेल्प भेटला. संघामध्ये संदेश पार्टे आहेत, अजून मोठे खेळाडू आहेत, त्यांचा एक प्रेशर असतो. नक्कीच थोडा 50% मॅन ऑफ द मॅच विकास राठोड यांच्याशी आपण चर्चा करत होतो. दुसऱ्यांदा त्यानं सामनावीर पुरस्कार जिंकलेला आहे. अभिनंदन विकास. तर तुर्तास मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये इथेच थांबू आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया, जिथे आपल्या समेत पुन्हा एकदा शैलेश निवंगुणे सर आणि विनोद सोरगे सर उपस्थित असतील. थँक्यू. धन्यवाद नरेश सर. आणि अगदी धावपलकावरती आपण पाहतोय पर्वती 11च्या 11 धावा या धावपलकावरती लावल्या जात आहेत. दादा गायकवाड 6 धावांवरती बॅटिंग खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने सागर शेडगे 5 धावांवरती बॅटिंग सुरू आहे. दोन्ही फलंदाजांनी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा बनवल्या. वाशिक सारख्या गोलंदाजावरती आलेल्या 11 धावा आपण पाहिल्या. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सुरुवात मात्र 11 धावांनी पहिल्या ओव्हरमध्ये केली गेली. गोलंदाजी मार्कवर अब्दुल्ला, तर समोर असेल दादा गायकवाड.
पर्वती संघासाठी दादा गायकवाडची चांगली बॅटिंग आपण पाहतोय. संघासाठी मात्र चांगल्या धावा त्यांनी मागच्या मॅच मध्ये जमवल्या. इथे लॉंग ऑफ मध्ये काढलेली एक सिंगल धाव, अब्दुल्लाचं पहिलं षटक या मॅचचं आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडू ते आलेली सिंगल धाव. क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी विणलं गेलंय. दोन ताकदवान संघ दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूने पाहिलं तर गोळीबारचा अल शिफा तर दुसऱ्या बाजूने डीडी स्पोर्टचा पर्वती, या दोन ताकदवान संघ दरम्यान हा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानावर सुरू आहे. माझ्यासोबत शैलेश निवंगणे सरांचं सुंदर समर्चन आपण ऐकतोय. वेलकम शैलेश सर. धन्यवाद. मॅच सुरू झाल्यापासून याच गोष्टींची चर्चा आहे. कुठे कॅम्प भाग तर कुठे पर्वतीचा भाग एकमेकांच्या विरोधात इथे खेळतोय. अब्दुल्ला इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. एका बाजूला यॉर्कर किंग आहे तर दुसऱ्या बाजूला फक्त मनगटाचा वापर करणारा, टायमिंग प्रॉपर करणारे सागर शेडगे आपण पाहतो स्ट्राईकला सज्ज आहेत. इथे देखील पूल तर केलाय परंतु इथे सरळ क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येत आहेत आणि हा असा क्षेत्ररक्षक आहे याच्या हातातून झेल सुटत नाही अशी चर्चा आपण केली आणि ती अगदी योग्य आहे. सुरेखरित्या झेल टिपतात. सेफ हँड इथे आपण पाहतोय की बॉटम हँडचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथे क्षेत्ररक्षकाने लोअर हँडचा वापर केला. झेल इथे टिपला जातोय. सागर शेडगे इथे होतील बाद. मागच्या मॅच मध्ये जी दमदार सुरुवात त्यांनी केली ना इथे मात्र कुठेतरी कमकुवत ठरतंय. पहिलं विकेटचं पतन 12 या धावसंख्येवरती अब्दुल्ला यांना मिळतंय पहिलं यश. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी अनुभव विरुद्ध अनुभव असा बॅटल मैदानामध्ये सुरू होता. पण एका अनुभवी फलंदाजाला अनुभवी गोलंदाज अब्दुल्लाने मात्र जाळ्यामध्ये ओढलं. पहिला चेंडू अगदी पाहिला तर शॉर्टपिच शरीरावरती येणारा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न बॅटवरती हवा तसा आला नाहीये आणि इथे मात्र एक चांगला झेल इथे मात्र टिपला. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आकाश काळे. टेनिस क्रिकेट फॉर्मॅट मधील हा एक चाणाक्ष खेळाडू आकाश काळे आता बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय. आकाशसाठी देखील हा चेंडू वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने आणखी वेग धारण केला आणि तिथे हा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये सामावला गेला. चेंडू मात्र डॉट बॉल. धावफलकावरती दुसरं षटक सुरू असताना 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पर्वती विरुद्ध कॅम्प असा सामना आज मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन ताकदवान संघाची झुंज, सातत्याने सराव, सातत्याने स्पर्धा खेळण्याचा अनुभव असलेले दोन संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. आकाश काळे यावेळेस मात्र फटका फाईन लेग दरम्यान खेळाय. धावपळ तिथे सुरू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 धावा. ही कलात्मकता आकाश काळे यांच्याकडून पाहायला मिळतेय. आकाश काळे यांच्याकडून पाहायला मिळतेय. अगदी आपण पाहिलं ना तर इथे बे ट्रान्सफर केलं, थोडेसे पाठीमागच्या बाजूला झुकले गेले आणि त्यानंतर अंगावरचा चेंडू फक्त दिशा दर्शवली आणि अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने हा चेंडू भिरकावून दिला. फाईन लेग, लॉंग लेगच्या दिशेने. या चौकारानंतर धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. ही कलात्मकता आहे. तो बॉडी बॅलन्स देखील फार महत्वाचा. म्हणजे एखादा चेंडू तुमच्या अंगावरती येतो आणि जिकडे पाहिजे तिकडे खेळण्यासाठी ती लवचिकता तुमच्या शरीरामध्ये असणं फार गरजेचं आहे. इथे देखील पॅकफुटला गेलेत. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पार आणि पुन्हा एकदा अगदी मैदानाला समांतर दन 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 करत सीमारेषा पार. हा येतोय चौकार. बॅक टू बॅक 4 धावा. पहिले 2 चेंडू आपण अब्दुल्लाचे पाहिले तर असं वाटलं होतं अब्दुल्ला त्यांच्या अनुभवाने या फलंदाजांवरती हावी होऊन जातील, फलंदाजाच्या डोक्यावरती नाचतील. पण इथे फलंदाज आकाश काळेने 2 चौकार खेळत मात्र अब्दुल्लाला मात्र आता प्रश्नांच्या कोड्यामध्ये अडकून टाकलंय. आकाश काळेचे आलेले 2 चौकार. यावेळेस टेपाडून खेळला परत एकदा एक चांगला फटका. यावेळेस वार्षिक तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय आणि इथे घेतली जाते ती सिंगल धाव. खरं तर वार्षिक असेल, आकाश असेल, दादा असेल, हे एकाच संघात अनेक वेळा खेळताना आपण पाहिलंय. यांना अगदी एकमेकाच्या कमजोऱ्या माहिती आहेत, एकमेकाची ताकद माहिती आहे, कोण कुठल्या झोनला कसा फटका खेळेल हे माहिती आहे. आणि त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण वार्षिकने स्वतःला कव्हर मध्ये थांबवलं होतं आणि तिथे आकाशने तिथेच फटका खेळला आणि तिथे चौकार मात्र वाचला देखील. ओव्हरची समाप्ती झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. मैदानाचं आपण ड्रोनच्या माध्यमातून एक विहंगम दृश्य पाहतोय. काय सुरेखरित्या इथे कॅमेरा वर्क पाहायला मिळत आहे. ड्रोनच्या माध्यमातून देखील ही नटलेली स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग 13व्या संस्करण मध्ये आपण पाहतोय. जी स्पर्धा संपन्न केली जाते 30R सर्कल म्हणा, खेळपट्टी म्हणा, ते मैदान म्हणा, ते आयोजन म्हणा, ते डगआउट म्हणा,
अगदी सर्व काही जिथल्या तिथे आणि चोख पार पाडण्याचं काम या संपूर्ण आयोजन कमिटीने केलंय, त्याबद्दल त्यांचं कौतुक. षटक क्रमांक 3 ची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. आकाश इथे गोलंदाजी मार्क वरती येतात. पहिला चेंडू अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव आहे. आकाश देखील तितकाच हुशार गोलंदाज आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना आपण त्यांना कित्येक मॅचेस मध्ये देखील पाहिलेलं आहे. हा चेंडू देखील स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाजी अप्रतिम होते. धावसंख्या 21 आहे. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यस आकाश काढण्यासाठी आकाशची मात्र एक लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. 2 चेंडू अगदी त्याने हाताळले. छोटा प्लेनवरनं चेंडू अगदी वळवण्याचा प्रयत्न त्याने केला. आकाशने अगदी हे 2 चेंडू क्रॉस द लाईन ओढून घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही चेंडू मात्र निर्धाव आले. अनुभवी खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आकाश परत एकदा राईट टप ओव्हर द विकेटने. यावेळेस आकाश परत एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग दरम्यान खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट आणि ते रनआउटच्या रूपाने आणखी एक विकेट. आकाश काळे धावबाद. इथे अतिघाई केली आणि अतिघाई नेहमी संकटात घेऊन जाते. आकाश काळे यांनी स्वतःची विकेट कुठेतरी गमावली आहे. ती रनिंग बिटवीन द विकेट. पहिला कॉल जो अशोक गायकवाड यांचा होता ते यशस्वीरित्या क्रीज मध्ये पोहोचले, परंतु कुठेतरी लेझी क्रिकेट आपण म्हणतो ना की कंटाळवानं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न इथे आकाश यांचा. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बघा ही धाव देखील पूर्ण झाली असती, परंतु बॅट टेकवण्यामध्ये लावलेला विलंब आणि त्या दरम्यान आकाश काळे देखील बाद होतात. हे बेसिक क्रिकेट आहे. तुम्हाला ती पहिली धाव देखील योग्य पद्धतीने पूर्ण करावी लागते. हे डगआउट आपण पाहतोय जे पर्वती संघाचं आहे, कुठेतरी शांत आहे, परंतु शांतता भंग करण्यासाठी त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. आकाश इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. आकाश काळे धावबाद होत आहेत. सागर शेडगे बाद झालेत. एक चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण पर्वती संघाकडून देखील पाहायला मिळत आहे. 21 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय विकी कसबे. अशोक गायकवाड यांच्या बरोबरीने समान उंचीचे, समान शैलीचे, समान ताकदीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये सज्ज होत आहेत. यश सरांनी जी रनआउटची विकेट जी आली ती आता रनआउट करण्यास क्षेत्ररक्षकाला द्यावी की गोलंदाजाला द्यावी, कारण गोलंदाजाने 2 चेंडू जे निर्धाव टाकले ना तिथे आकाशचं मनोबल खराब झालं होतं आणि त्यामुळे त्यांनी धाव घेताना फार लेझीपणा दाखवला आणि तिथे तो रनआउट झाला. आणि हा दादा गायकवाडचा दादागिरी करणारा फटका होता. षटकार बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळणं, यासाठी तुमच्याकडे ताकद हवी, ते टायमिंग हवं आणि ती नजाकत देखील हवी. काय फटका इथे सजवलाय. उंची, लांबी अगदी योग्य पद्धतीने इथे हेरली आणि षटकारांची मोहर देखील इथे लावली जाते. इथे देखील ऑन साइडला मागच्या मॅच मध्ये देखील षटकार हॅट्रिक आपण पाहिली आहे. इथे देखील स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार अशोक गायकवाड यांच्या बॅट मधून येतात. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 33. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. बराच वेळ दादा गायकवाड नॉन स्ट्रायकिंग एंडला माशासारखा तडफडत होता. जसा तो स्ट्रायकिंग एंडवर त्याला 2 षटकार देणे गेले. आयुष्यात काय गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात हे मात्र प्रत्यय आलं. आकाश काळे बाद झाल्यानंतर दादा स्ट्रायकिंग एंडवर 2 षटकार देणे गेले आणि हा घ्या आणखी एक हवाई हल्ला, पण इथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलाय, थांबवलंय आणि इथे मात्र आकाशला आणखी एक विकेट. दादा गायकवाड इथे मात्र होईल झेलबाद. विकेट इथे महत्वाची जाते. पर्वती संघाला एक मोठा धक्का बसतोय. ज्या बॅटर कडून इथे मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती ती अपेक्षा काही अंशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सातत्याने प्रहार करणं म्हणजे आगीच्या विस्तवावरती चालण्याप्रमाणे कुठेतरी पाय पोळणार आहेत, कुठेतरी भाजणार आहे आणि कुठेतरी जखम होणार आहे. 2 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेले, परंतु या चेंडूवरती म्हणावं तसं चेंडूला फोर्स करता आले नाही, ताकद देता आली नाही आणि त्याचमुळे अशोक गायकवाड इथे बाद होत आहेत. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी चला ना, एवढा उशीर काय. चला बॅट्समन लवकर मैदानामध्ये पाठवून द्या. एवढा उशीर लावू नका प्लीज, आपल्याला ही विनंती आहे. टायमर इथे सेट केलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा, 33 रन हे स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. पर्वती संघाने 11च्या सरासरीने आतापर्यंत पाहिलं तर 33 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लावल्या. विकी कसबे बॅटिंग साठी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव आदवडे ब्राव मैदानामध्ये आलाय.
मॅच मात्र आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे, कारण पर्वती संघाने चांगल्या धावा बनवल्या पण विकेट देखील त्यांच्या गमावल्या. प्रमुख फलंदाज मात्र आता डगआउट मध्ये आराम करताना पाहायला मिळतात. दादा गायकवाड, सागर शेडगे, आकाश काळे ही तिरकडी मात्र आता डगआउट मध्ये पोहोचली, तर विकी कसबेवरती आता मात्र जबाबदारी असेल. विकी कसबे यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. पाहूया धावा किती मिळते. चेंडूने उसळी घेतली आहे आणि तिथे मात्र चेंडूला सीमारेषेजवळ थांबवलं देखील गेलं. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. दुहेरी धावांनी या ओव्हरची होती सुरुवात. फैजान गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हे खेळाडू सातत्याने सराव करणारे, गोळीबारचं मैदान असेल, डीडी स्पोर्टचं मैदान असेल, इथे या खेळाडूंचा सराव सातत्याने सुरू असतो आणि आज तो सराव कामाला आलाय. विकी कसबेच्या बॅट मधनं हा चेंडू मैदानाच्या बाहेर फेकून दिला गेलाय. षटकार. चांगला फटका इथे अशोक गायकवाड बाद झाल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की षटकार चौकार रोखले जातील, परंतु विकी कसबे कस धरून इथे बॅटिंग करतायत. आणि मगाशी ज्या वेळेस ते बॅटिंगला आले त्याच वेळेस आपण त्या नावाची चर्चा केली की समान उंचीचे, समान ताकदीचे आणि समान शैलीदार फटके खेळणारे हे दोन्ही बॅटर होते. अशोक गायकवाड यांच्या बॅटमधून आपण षटकारबाजी पाहिली, ते बाद झाले, परंतु सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. विकी कसबे आपण पाहतो इथे स्ट्राईकला आहेत. बरोबरीने आपण पाहतोय तर ब्रावो देखील आहेत. 1 षटकार 1 दुहेरी धाव पहिल्या 2 चेंडूंवरती तर 8 आल्यात. 41 धावा आतापर्यंत आहेत. अजूनही 4 चेंडू हे पहिल्या डावातील शिल्लक आहेत. फैजान यांच्यावरती चढवलेलं हे आक्रमण. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा आहे. चेंडू पायावरती आदळतोय. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते, परंतु 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. पंच कळवतायत लेग बाय स्वरूपाची धाव आहे, परंतु या निर्णयाला चॅलेंज इथे बॉलिंग टीम देते. यश मागे अजीज बंबैया गोलंदाज यांच्यामध्ये सुरू असलेली चर्चा की इथे बॅटर कदाचित बाद असेल अशी शंका निर्माण झाली आणि लगेच त्या शंकेचं निरसन करण्यासाठी मुख्य पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. सर, ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय टेक्नॉलॉजी वापरली जाते, कॅमेरा आपण पाहतोय, जे तिसऱ्या पंचांसाठी फार सोयीस्कर झालेलं आहे. काय सांगाल या संपूर्ण आपण प्रक्रियेला की जे मुख्य पंचांचा जो निर्णय आहे त्याचे चॅलेंज जे केलं जातं आणि तिसऱ्या पंचांचं काम कुठेतरी सोपं होत आहे? यस, बरंचसं काम या टीम वर्कमुळे होतंय, कॅमेरा वर्कमुळे होतंय आणि प्रथम स्पोर्ट्सचं मात्र कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्लॅरिटी आणि अगदी अचूक निर्णय कळवण्यासाठी त्यांचा मात्र टेक्निकेशनचा वापर मात्र केला होता आणि चांगल्या दर्जाचं कव्हरेज आणि ते काम बरंचसं पंचांचं सोपं करण्याचं काम प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जाते. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. क्रिकेटच्या खेळाला एक वेगळा आनंद आणि एक पारदर्शकता या ठिकाणी आणली जाते. पंचाच्या निर्णयाची वाट पाहिली जाते. फैजानने मात्र केलेली अप्रतिम सुरुवात, त्यावरती विकीने एक षटकार खेळला जरूर, पण आता विकी कसबे नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तर वैभव दौडे आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करेल. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकतो नॉट आउटचा इशारा पंचांचा आलाय आणि हा चेंडू बराचसा बाहेर होता, तुमच्या बराचसा बाहेर असलेला हा चेंडू आणि पंचांचा योग्य निर्णय, नॉट आउटचा निर्णय या ठिकाणी आलाय. स्पोर्ट मॅनेजमेंटचं मात्र करावं तेवढं कौतुक कमी. अप्रतिम त्यांनी मात्र दाखवलं, कव्हरेज मात्र चांगलं दाखवलं आणि तिथे नॉट आउटचा इशारा देखील आला. वैभव इथे मात्र स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल. फैजानचा हा चेंडू, हा वेळेस वैभव आदवडेच्या बॅट मधनं वाघाची दहाड, फोडला पहाड, हा आलाय खणखणी षटकार. काय फटका इथे सजवलाय. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. काय फटका इथे सजवला. हे क्रिकेटचं सौंदर्य आहे, हे सातत्य आपल्याला पाहायला मजा येते. बघा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे, टायमिंग प्रॉपर केलं, चेंडूने उंची घेतली आणि लांबी जितकी गरजेची आहे ना अगदी योग्य तिथे उंची घेतली आहे. लांबी मला वाटतं इथे चेक केली जाईल. तिसरे पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि पुन्हा एकदा आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवला जाईल. कुठेतरी इथे चौकार आहे की षटकार या गोष्टींची पडताळणी केली जाते. अगदी क्लोज कॅमेरा अँगल मध्ये आपण इथे क्षणचित्र टिपतोय आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवते. इथे चौकार आहे, षटकार नसून इथे चौकार आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 4 धावेने वाढली जाते. 46 धावा झाल्यात. अजूनही पहिल्या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी महागडं षटक या षटकाकडे आपण पाहतोय, कारण मागच्या
तिन्ही गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली, विकेट प्राप्त केल्या, परंतु इथे फैजान कुठेतरी महागडे ठरतात. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक अर्शन शेख त्या ठिकाणी तैनात. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 47. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. विकास इथे आपण पाहतोय स्ट्राईकला आहेत. एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. या षटकामध्ये या चेंडूमध्ये नक्की किती धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील? यस, विकी कसबे आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आणि आज विकी कसबेला या चेंडूवरती त्याचा सराव दाखवून द्यावा लागेल. सरावावरती केलेली बॅटिंग मात्र दाखवून द्यावी लागेल. आणि याचबरोबर विकी कसबेच्या बॅटमधून हा चेंडू हवेत खेळला गेलाय आणि ते वासिकला चकमध्ये चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. विकी कसबेच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती षटकार. काय फटका इथे सजवलाय. शेवटचा चेंडू. हा षटकार कदाचित निर्णायक ठरू शकतो. या षटकाराची किंमत अल्सिफा 11 या संघाला मात्र फार मोजावी लागेल, कारण इथे हा शेवटच्या षटकातील नेहमीच आपण म्हणतो ना की शेवटच्या चेंडूवरती जितक्या धावा येतील ना त्या धावा बनवणं नेहमीच अवघड जातं. परंतु अवघड काम ज्यावेळेस तुम्हाला सोपं करताना आम्ही पाहतो ना त्यावेळेस त्या मॅचला मजा देखील येते. एका बाजूने वासिक शेख अँड कंपनी. थोडीशी चर्चा मैदानामध्ये सुरू आहे. चला पर्वती 11 लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. आणि अल्सिफा 11 लगेच मैदानाच्या बाहेर आणि आघाडीचे दोन्ही बॅटर पाठवून द्या. वेळ लावू नका ही सूचना आहे. यानंतर देखील एक मॅच आणि त्यानंतर ऑल इंडिया ओपन गटातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतील. बॅटिंग कार्ड आपण पाहतोय पर्वती 11 संघाचं मुख्य स्क्रीनवरती आहे. त्याचबरोबर बॉलिंग कार्ड देखील आपण पाहतोय. वासिक शेख यांनी एक षटक हाताळलं, 11 धावा खर्च केल्या. 11च्या इकॉनॉमीने तिथे खर्च केल्यात. कुठली विकेट प्राप्त केली नाही. त्यानंतर अब्दुल्ला एक षटक हाताळलंय, 10 धावा खर्च केल्या. एक विकेट त्यांनी प्राप्त केली. आकाश यांनी एक षटक हाताळलं, 12 धावा खर्च केल्या. तर एक विकेट देखील त्यांनी खर्च केली आहे. परंतु सर्वात महागडं षटक जे फैजान यांचं शेवटचं अंतिम षटक 19 धावा खर्च केल्यात आणि ह्या मात्र निर्णायक ठरतील. या गोष्टीची देखील चर्चा केली जाईल. चला पर्वती संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि अल्सिफा 11 आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवून द्यायचे. त्याचबरोबर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं प्रॅक्टिस मेक परफेक्ट. विकी कसबेची प्रॅक्टिस मात्र कामाला आली. ज्या पद्धतीने आज बॅटिंग केली. त्रेपन्न धावा धावफलकावरती बनवले गेल्या विजयासाठी 54 धावांचं टार्गेट. पर्वती संघाला 54 धावा डिपेंड करायच्या तर अल्सिफा कॅम्प संघाला मात्र ह्या धावा बनवायच्या आहेत. आणि पाहूया आता काय होणार. एका बाजूने आपण पाहिलं होतं दादा गायकवाडची सुरुवात मात्र लाजवाबली. आता वासिक शेखची सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन ताकदवार संघादरम्यान झुंज. मॅच अगदी पाहतोय रंगतदार स्थितीमध्ये पोहोचले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल आपल्यासोबत परत एकदा जोडले जातील गोपी जाधव सर आणि नरेश ढुमे सर यांचा पुन्हा एकदा आपल्यासोबत आवाज जोडला जाईल. धन्यवाद. धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पण सध्या आपण पाहतोय स्क्रीनवर सचिन ढवळे पब्लिकेशनचं हे पुस्तक अंकगणित आणि त्याचबरोबर तर्कसंगतता या विषयांना खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ही पुस्तकं भरपूर महत्त्वाची आहेत. आणि सध्या अंकगणितचं पुस्तक आपण पाहतोय. अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी याच पुस्तकांचा वापर करून यशाला गबसणी घालतात. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी बेसिक प्लस सराव प्रश्न प्लस PYQ आणि अगदी माफक दरामध्ये तुम्हाला ही पुस्तकं मिळतील. सचिन ढवळे पब्लिकेशनला तुम्ही आवर्जून भेट द्या. स्पर्धा परीक्षा करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल
तर या प्रवासामध्ये तुम्हाला सर्वाधिक मदत होईल ती म्हणजे या पुस्तकांची. मग सरळ सेवा असू दे, राज्यसेवा असू दे, UPSC असू दे, स्पर्धा परीक्षा अनेक आणि त्याचं सोल्युशन एक ते म्हणजे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी. मॅचच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. लक्ष आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी सेट केलेलं 54 धावांचं, 24 चेंडू आणि बनवायचे 54 धावा. मोफत मार्गदर्शन शिबिर आदरणीय सचिन ढवळे सरांचं आपण पाहतोय. संबंध हॉल भरून गेला होता. गणेश क्रीडा कला मंच स्वारगेट, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नांदेड हे महाराष्ट्रातल्या अनेक राज्यांमध्ये अलोट गर्दी विद्यार्थ्यांची राहते. ज्या ज्या वेळेला ते सेमिनार असतात त्याची देखील आपण एक झलक पाहिली. पण आता 54 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये पोहोचले. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला ही माशिक, नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या बरोबरने आयान हे 2 फलंदाज दाखल झाले. तर कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या बरोबर जोडले जात आहेत नरेश डोमे सर. वेलकम सर, आपलं देखील स्वागत. धन्यवाद गोपी जाधव सर. आपण बघतोय मॅच 24 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. इथे अल शिफा कॅम्प संघाला कालपासून या मैदानामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला वासिक शेख तुम्हाला स्ट्राईक एंड वरती बघायला मिळणार आहे. आणि पहिला चेंडू यस फटका खेळायचा होता. पुलचा प्रयत्न होता. अपेक्षित उंची मिळाली नाही खरं तर चेंडूला. ज्यावेळेस उंची मिळते ना त्यावेळेस वासिक शेख खूप लांब पाठवतो. मात्र खाली राहिला यावेळेस चेंडू आणि त्यामुळे टायमिंग मिळालं नाही. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. सुरुवात होते अल शिफा कॅम्प संघाची. पर्वती विरुद्ध कॅम्प असा सामना आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे रजिस्टर्ड संघ काल देखील 8 संघ खेळले. आज 8 संघ खेळणार आहे. उद्या पुन्हा 8 संघ खेळणार आहे. तर या सगळ्या संघांना 1 रुपया एंट्री फी नाही आहे. याबरोबरच त्यांना कपडे पण दिले जात आहेत, त्यांना कॅप पण दिले जात आहेत. आदरणीय सचिन ढवळे सर इथे सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा त्यांनी डिझाईन केलेली आहे आणि सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला हा एक क्रीडा महोत्सव आहे. पुणे जिल्हाच नाही, महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत वर्षातील खेळाडूंसाठी एक पर्वणी असलेली स्पर्धा म्हणजेच प्रहार प्रीमियर लीग. ब्रेन बॅट्स अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन. अत्यंत सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह, मिळत आहेत धावा 4. क्रॅकिंग स्ट्रोक होता, थोडासा मागे गेला, जागा बनवली. ऍक्शन रिप्ले पहा. वाह, बॅटचा स्विंग, हाय बॅक लिफ्टने कव्हर मध्ये टोलावलेला चेंडू जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चौकार आलाय. चौकाराने स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 54चा पाठलाग करत असताना धावा झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 5. वासिक आणि त्याच्या बरोबरने आपण पाहतोय दुसरा फलंदाज जो स्ट्राईक एंडला आहे आयनच्या बॅटमधून चौकार आला. म्हणजे सर या मॅचमध्ये ओपनिंग कॉम्बिनेशन थोडंसं बदललेलं पाहायला मिळालं. कारण आधी आपण अजीजला पाहिलं होतं, मात्र या महत्वाच्या मॅचमध्ये अजीज थोडासा मागे राहिलाय. आयनसाठी हा चेंडू पुन्हा एकदा स्मॅश केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ठायू, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. काय जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आयांकडून. एक युवा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय वासिक शेख बरोबर आणि पहिला कव्हर ड्राईव्ह त्यानंतरचा स्क्वेअर कट. दोन्ही चांगले फटके बघायला मिळाले. पंच आणि स्क्वेअर कटचा मिलाप होता या फटक्यामध्ये. खरं तर एक बाउन्स होता उजव्याच्या बाहेर आणि त्याने काय सुंदर ड्राईव्ह केला तिथे. 4 धावा, 8 धावा फलकावरती आहेत. 4 षटकांमध्ये 54 धावांचं लक्ष्य ओलांडायचंय. त्यामुळं 13-13.5 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागं पाहिजे आणि एवढ्या मोठ्या धावा जर बनवायच्या असतील तर 2 मोठे फटके षटकामध्ये येणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके आलेले आहेत आयांच्या बॅटमधून. आयान स्ट्राईक एंडवरती डावखुऱ्या हाताचा हा गुणी खेळाडू आहे. अनेक डावखुरे शैलीदार फलंदाज आपल्याला पुणे शहरामध्ये दिसतात. आयान त्या पंक्तीमध्ये जाऊ शकतो, तेवढा क्लास त्याच्याकडे आहे. बेसिक्स मजबूत असेल तर या गोष्टी सहज शक्य होतात. 9 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक अद्याप सुरू आहे. अरुण वाटकर, वाह वाह, आयांचा हा अत्यंत सुंदर फटका. पूल केला चेंडूला, लिफ्ट केला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मिळतायत धावा 6. पिकअप शॉट होता, जसा टप्पा पडला तशीच लेंथ पिक केली. अरुण वाटकरचा हा चेंडू थोडासा पुढे टाकला स्लाइटली. ओर पिच बॉल आणि क्रॉस बॅटने
ऑन साईडला पुल करत असताना पॉवरफुल फटका पाहायला मिळाला, ज्यावर आलाय षटकार. 2 फटके याआधी मोठे आले होते, परंतु त्यानंतर अरुण वाटकरने टप्पा थोडासा पुढे ठेवला आणि ती संधी लगेचच पाहिली आहे आणि त्याबरोबरच आक्रमण करत असताना हा षटकार टोकलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. 54चं लक्ष्य मात्र पहिल्या षटकामध्ये 15 धावा. फ्लाइंग स्टार्ट पॉवर प्लेचा वापर इथे चांगला केला जातोय नरेश सर, आयांच्या माध्यमातून प्रामुख्याने. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचं म्हटल्यानंतर सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं आणि ती सुरुवात निश्चित मिळालेली आहे. 2 चौकार 1 षटकार, सरासरी केव्हाच ओलांडली पहिल्या षटकाची आणि पॉवर प्ले मध्ये धावांचा धडाका यांच्या बॅटमधून. 3 बॉल तो खेळलेला आहे, 3ही बॉलला त्यानं सीमारेषा दाखवलेली आहे आणि चेंडू परत मैदानामध्ये आलेला आहे. आमच्याकडं ज्यावेळेस बिबट्या पिंजरात पकडला जातो त्याला कुठेतरी 50-60 किलोमीटर सोडलं जातं आणि तो तिथून परत येतो. जिथे त्याचं वास्तव्य आहे तिथे तो परत काही दिवसांमध्ये आम्हाला दिसायला लागतो. चेंडूचं सुद्धा तसंच आहे, किती लांब पाठवला चेंडू तरी परत ग्राउंडमध्ये येतोच आहे आणि आयान त्याला परत मागे पाठवतोच आहे, परत चेंडू आतमध्ये येतोच आहे. 3 वेळा सीमारेषेचं दर्शन घडून आणलं चेंडूला आयाननं. धावफलक मात्र 15 वरती पोहोचलेला आहे. अरुण वाटकर, वाह, पुन्हा चांगला फटका आहे, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे आयडी पेक्षा कव्हरवर. 1 धाव आयनला मिळेल. फलकावरती 16 षटक क्रमांक पहिला अजून सुरू राहणार आहे. तंत्रशुद्धता चांगली पाहायला मिळाली आयांच्या फलंदाजीमध्ये. 4 बॉलमध्ये 15 वर तो खेळतोय. वासिकने थोडासा संयम दाखवलाय, थोडासा वेग घेतोय वासिक. आतापर्यंत 1 चेंडू त्याने खेळला, त्यामध्ये 1 धाव त्याच्या खात्यामध्ये, परंतु पहिल्या 5 चेंडूवर 16 धावा आल्यात, म्हणजे सुरुवात दमदार झाली अल-शिफा कॅम्पची. 19 बॉलमध्ये 38. अरुण वाटकरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेमध्ये स्ट्राईक एंडला आहे वासिक. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. यावेळेला देखील लेन पिक केले वासिकने, चेंडूला भिरकावले डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार, मॅसिव्ह हिट, 6 धावा. वासिकला थांबवणं निश्चित कठीण असतं आणि आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या ईश्वरने टाकला होता. अगोदरच तो ऑफ स्टंप वरती येत त्यानं जागा बनवली स्क्वेअर लेगला. उंच आणि उत्तुंग षटकार या षटकामध्ये आणि पहिल्याच षटकामध्ये विजयाचा पाया भरलेला आहे का? निश्चित या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला वाटतं होच येईल, कारण धावफलक दाखवतोय तब्बल 22 धावा. 54 धावा तुम्हाला विजयासाठी बनवायच्या आहेत आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 22 धावा. दोन्ही बाजूनं भयानक हल्ला चढवलेला आहे आणि असा ज्यावेळेस हल्ला होतो ना त्यावेळेस गोलंदाजांची निश्चित प्रकारे काही प्रमाणात तिरेधा तिरपीट उडू शकते. गोलंदाज दादा गायकवाड, या पुढचं षटक दादा गायकवाड हातामध्ये घेतोय. मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवलेला दादा, आता या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी अपेक्षित असेल. खर तर टर्फ मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं मालक आहेत दादा गायकवाड. अनेक पुणे शहरामध्ये असलेल्या टर्फ दादा गायकवाडच्या कंपनीच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. त्यांच्या स्वतःकडे देखील काही टर्फ आहेत जिथे खेळाडू सराव करू शकतात. ओ, चेंडू आकाशामध्ये होता, पॉइंटच्या समोर पडलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे धावत येईल, मात्र आउटफील्ड वेगवान आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आयनला इथे प्राप्त होतील आणि फलकावरती 24 धावा. षटक दुसरं सुरू होताना अल-शिफा कॅम्प. चेतन बाटेला थोडीशी हुलकावणी दिली बॉलने आणि त्यानंतर चेंडू पुढे सरसावला, परंतु तिथे 2 धावा मिळाल्यात. महाराष्ट्रात प्रथमच आपण पाहतोय सध्या आपल्या स्क्रीनवर सचिन ढवळे पब्लिकेशनची अनेक पुस्तकं जी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी जागा बनवली आहे आणि आता बॉलची जागा दाखवली. पहिल्या षटकात आक्रमण केलं होतं, तिथून पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये दादा गायकवाड हल्ला. षटकार. दादा गायकवाड देखील धावा रोखण्यात अपयशी ठरलेला आहे. खरं तर खूप लांब चेंडू टाकला होता, मात्र इम्प्रोव्हायझेशन पहिल्यांदा तो पोहोचला, त्याने परत दुसरी पण उडी मारली, अजून तो बाहेर आला आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला काय सुंदर फटका सजवला आयाननं सगळ्या बाजूला. त्याने पहिला जो कव्हर ड्राईव्ह खेळला होता, त्याच्यानंतर जो एक पंच केला होता, ते फटके निश्चित सुंदर होते आणि जो षटकार खेळला होता पुन्हा एकदा हा षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट, आयान ऑन फायर, आग लावतोय सीमारेषेला आयाम. आयानच्या फलंदाजीतून धावांचा सडा मैदानामध्ये, लागोपाठचा दुसरा षटकार. आयानने मैदानाच्या आतमध्ये हेच सांगितले की आक्रमण हा सर्वोत्तम बचाव, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि त्यानंतर लगातार हल्ला चढवला जातोय. मागचा चेंडू त्याने खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवत असताना सीमारेषेच्या बाहेर पाठवला, मात्र हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला, कनेक्शन चांगलं जुळवलं, बरोबर झालाय षटकार. लगातारचे 2 षटकार, धावसंख्या 54चा पाठलाग करत असताना
36 धावा. त्यानंतर थोडासा सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. बॅकलिपला थोडं खाली आणलं, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल मात्र स्वतः गोलंदाज इथे पोहोचतोय. निर्धाव चेंडू आला आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर 14 बॉलमध्ये 28. अजूनही सामना तसा संपलेला नाहीये. मात्र इथून आपण पाहिलं तर पर्वती संघाला एखादी विकेट मिळाली तर मात्र कमबॅक होऊ शकेल, कारण आयन आता सेट झालाय. 8 बॉलमध्ये 29 वर तो खेळतोय आणि बासिक 2 बॉलमध्ये 7 वर. एखादी विकेट नरेश सर पर्वती संघाला कमबॅक करून देऊ शकते. निश्चित 36 धावा फलकावरती आहेत आणि विजयाची शक्यता आपण बघितलं तर 18 धावा फक्त हव्यात. 14 चेंडूमध्ये 18 धावा, जिथे 10 चेंडूमध्ये 36 आलेले आहेत आणि 14 चेंडूमध्ये 18 धावा अडवायच्या आहेत. दादा गायकवाड यास इथे दादाचा हा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर टाकलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता मात्र एक्स्ट्रा बाउन्स. निर्धाव चेंडू, अपील जरूर करण्यात आली. तिथे पंचांकडे प्रश्न विचारण्यात आला मात्र पंचांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. 36 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. 11 चेंडूमध्ये 36 धावांची भागीदारी वासिक शेख आणि आयान त्या दोघांमध्ये. दोघंही आता ज्या रंगात आले त्यानंतर रंग उधळले जातात. रिक्वायरमेंट रेट 8.31 म्हणजे जवळपास 9ची सरासरी गरजेची आहे. 13 बॉलमध्ये 18 जर आपण पाहिलं तर हा चेंडू महत्वाचा असणार आहे. टॅप केलाय बॉल, जाईल एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर आहे, एकदा मिळाली. दुसऱ्या धावीचा कॉल आहे. वा, काय कल्पकता दाखवली, तत्परता दाखवली. एकच धाव मिळू शकली असती परंतु जसं पाहिलं की क्षेत्ररक्षक दूरवरून थोडासा हळूवारपणे चेंडूच्या दिशेने येतोय. दुसरी धाव पूर्ण केली. षटकाची समाप्ती होते. 2 षटकं संपली आहेत. 38 धावा ही धाव फलकावर. विकेट आलेली नाहीये. दादा गायकवाडने या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरलाय आणि आता 12 चेंडू 16 धावांची आहे गरज. 38 धावा फलकावरती आहेत आणि एकही फलंदाज गमावलेला नाहीये. वार्षिक 7 धावसंख्येवरती. आयान 31 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. आयांची फलंदाजी खास करून बहरते या मॅच मध्ये. एक बघतो तुम्ही बघा की वासिक समोर आहे, वासिक सारखा तगडा फलंदाज समोर आहे आणि आयान आज भाव खाऊन गेलेला आहे. कमालीची फलंदाजी आयानकडून. वेगवान फलंदाजी करत त्याने सुद्धा प्रेक्षकांना आपली दखल घ्यायला भाग पाडलेली आहे. कोण आयान आहे आता ही चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू होईल. कुठला खेळाडू आहे, कुठे राहतो, ओपन ला कुठल्या टीम मध्ये खेळतो. मात्र एरिया वाईज असोसिएशन अर्थात पुणे जिल्हा मॅच, पुणे जिल्हा क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या संघांमध्ये आपण इथे बघतोय आयानला कॅम्प संघामध्ये खेळताना. आणि मी मगाशी चर्चा करत होतो, कॅम्पने खूप चांगले खेळाडू दिलेले आहेत क्रिकेटला आणि कॅम्पचा संघ गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे मी 3-4 सालापासून 2003-2004 पासून मी बघतोय की कॅम्प बॉईज हा संघ मला कुठे ना कुठे प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये दिसतच आहे. तर अजूनपर्यंत गेल्या 20 वर्षांमध्ये या संघामधून अनेक खेळाडू आले, अनेक पुढे आले, अनेक फेमस झाले आणि आज आयांचं दर्शन देखील कॅम्प बॉईज मधूनच प्रेक्षकांना झालेलं आहे. 38 वरती 0. चेतन बाटे गोलंदाजी मार्क वरती, हा देखील आश्वासक गोलंदाज आहे. मात्र एक चांगलं षटक आता इथे गरजेचं आहे. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, उंच उंच, लांबच लांब, धावा मिळतील 6. चेतन बाटे आला षटक क्रमांक 3 साठी. चेतन बाटेने पहिला चेंडू टाकला. वासिकला विचारलं स्वागत नाही करोगे हमारा, आणि त्यावर वासिकने सांगितलं स्वॅग से नाही षटकार आणि स्वागत. उलट दिशेने खेळा, कनेक्शन चांगलं जुळवलं आणि बरोबरच हा षटकार आलाय. दोन्ही फलंदाजांचं इंजिन गरम झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. स्वर्गीय विशालदादा कांबळे प्रेक्षक गॅलरीमध्ये हा फटका गेला आणि त्यानंतरचा चेंडू, अजून एक धमाका वासिकच्या बॅटमधून. लगातारचा दुसरा षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 44. 11 चेंडू आणि आता तिथून हे समीकरण बदलणार आहे. धावसंख्या पोहोचली आहे टीमची 54चा पाठलाग करत असताना 50 वर पोहोचली आहे. मात्र 4 धावांची गरज आहे. फक्त 4 धावा हव्यात. 4 षटकांमध्ये 54 धावांचं आव्हान. मोठं आव्हान होतं हे, छोटं आव्हान बिलकुल नव्हतं. मात्र मोठ्या आव्हानाचा ज्या प्रकारे पालापाचोळा केलेला आहे, या आव्हान ज्या प्रकारे उद्ध्वस्त केलेलं आहे, निश्चित क्रौर्याची परिसीमा इथे बघायला मिळते. एक बातमी काही दिवसांपूर्वी तुम्ही वाचली असेल पेपरमध्ये की जे गाड्यांचे सायलेन्सर असतात ते खूप आवाज करतात आणि त्यामुळे पोलिसांनी असे सायलेन्सर रस्त्यावरती आथरून ठेवले आणि वरून बुलडोझर चालवला.
जबरदस्त फलंदाजी आपण इथे मैदानामध्ये बघतोय. पुन्हा एकदा फसलेला हा फटका आहे. यस 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 टॅकन, व्हेरी गुड कॅच. पहिला फलंदाज इथे सापडलेला आहे. जरी विकेट आली वासिक बाद झालाय, परंतु सामना मात्र पूर्णपणे अल शिफा कॅम्प संघाच्या दिशेने झुकल्या. औपचारिकता इथून पूर्ण केली जाईल, मात्र जे काम करायचं होतं सलामीला आल्यानंतर ते काम वासिकने पूर्ण केलंय. चेतन बाटेचा हा चेंडू पुढे होता बॉल आणि बॉलच्या पिचिंगचा अंदाज न घेता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस वरती आला आणि तिथे मिस टाईम झालेला फटका यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. पहिली विकेट आली, मात्र थोडासा नरेश उशीर झालाय. आता सामन्यामध्ये तेवढंसं कमबॅक करण्याची संधी नाहीये, पण तो भागीत मात्र करता येणार नाही. 4 धावांची अजूनही गरज असेल. नवीन फलंदाज अजीज मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली. अजीज मैदानामध्ये खेळत आहेत आणि त्यांचे सुपुत्र कमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला 12 मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे पिता पुत्र एका संघासाठी चांगले योगदान देत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 50. अजूनही जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू, 4 धावांची आहे गरज. क्रॉस बॅटनी स्लॉक स्वीप, परंतु येथे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. सिंगल घेत असताना अजीज यांनी आपलं खातं उघडलं. एक जुने जाणते खेळाडू आहेत. नरेश डोमे सरांनी मगाशी उल्लेख केला की गेली अनेक वर्ष कॅम्प बॉयज हा संघ खेळताना आम्ही पाहिलाय आणि त्यापैकीच एक जुनं जाणतं नाव म्हणजे अजीज आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आयान जो नवोदित खेळाडू आहे, मात्र त्याने आज प्रभावित करणारी फलंदाजी दाखवली. 310चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. 10 बॉलमध्ये 31 वर खेळतोय. 8 चेंडू, 3 धावांची आहे गरज. अल्शिफा कॅम्प विजयाच्या दिशेने अग्रेसर. तर समोर आयान, तर गोलंदाज असेल चेतन बाठे. एक यश चेतनला जरूर मिळाले. पुन्हा एकदा आयानचा सुंदर फटका. एक धाव अगदी सहजपणे प्राप्त करेल आयान. संघनायक अजीज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आता पोहोचणार आहे. अजीजची प्रत्येक मोमेंट यशस्वी ठरलेले. मगाशी अजीज स्वतः वासिक शेख बरोबर फलंदाजीला आला, तिथेही खूप दमदार सलामी दोघांनी दिली. आता अजीजनं आयानला पुढे पाठवलं आणि तिथेही चांगली सलामी मिळालेली आहे. संघनायकाची प्रत्येक मूव इथे यशस्वी होताना आपण पाहिली. षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 2. अजूनही सामना दोन्ही टीमसाठी ऑन आहे. इथून जर डॉट बॉल टाकली, विकेट घेतल्या तर सामना जिंकला जाऊ शकेल. ड्युअल व्ह्यू मध्ये आपण सध्या पाहतोय. मात्र यानंतर टीम NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी तयार राहा. टॉस बॉक्सच्या जवळ येऊन थांबा. श्रीकांत खुने जो संघनायक आहे NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडीचा. श्रीकांत, आपल्याला या ठिकाणावरून विनंती आहे, आपण त्वरित टॉस बॉक्सच्या जवळ येऊन थांबा. जसा हा सामना संपेल, या सामन्यातील विजयी संघाचा संघनायक आपल्याला तिथे आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये जोडला जाणार आहे. वेळेचं बंधन असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी आहे 2 धावांची गरज. आयान आहे स्ट्राईक एंडला. 11 बॉलमध्ये 32 वर खेळतोय. मात्र शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी आकाश उत्तेकरच्या खांद्यावर दिली गेली. संदेश पार्टे यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू. 6 चेंडू आणि 2 धावा. समीकरण इथे थोडंसं सोपं झालंय जरूर, मात्र ते अवघड करण्याचं काम आकाश उत्तेकरला करायचंय. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम, आपण फार वेळ घेत आहात. 6 मध्ये 2. पहिला चेंडू आकाशचा स्ट्राईक एंडला आहे. आयानने थोडासा बचाव स्वतःचा केला, मागे गेला. त्यानंतर क्रॉस बॅटने स्क्वेअर लेगला चेंडूला दिशा दिली, बळवला चेंडू. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणून क्षेत्ररक्षक दाखल झाला. एकदम मिळते. बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 53 आणि आता 5 चेंडू 1 धावेची आहे गरज. शेवटची धाव विजयासाठी अपेक्षित आहे आणि अजित समोर स्लोवर 1 चेंडू टाकला होता. धाव वेगात घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल इथे आणि याच बरोबर अल शिफा कॅम्प 3ऱ्या फेरीमध्ये दाखल. अजीज भाई लगेच टॉससाठी या. विजेता संघाचे संघनायक अजीज भाई टॉससाठी या. बॅट पाहिजे तर आयनकडे देऊन ठेवा आणि लगेच या. श्रीकांत खुणे यांना विनंती, आपण या. आणि शेक हँडसाठी इतर खेळाडू निश्चित येतील. अजीज भाई आपण टॉससाठी या. या सामन्याचा सामनावीर आहे आयान. तेहतीस धावांची खेळी 12 चेंडू मध्ये साकारणारा आयान ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर श्रीकांत खुणे विनंती करतो जरा पळत या. अजीज भाई आलेले आहेत.
आज देखील दुपारचे 2:28 झालेले आहेत. आम्हाला 3 वाजता ऑल इंडिया ओपनचा सामना सुरू करायचा आहे आणि निश्चित आपण जर लवकर मॅच सुरू केली, लवकर संपवली तर ते शक्य होईल, कारण काल 4 वाजले होते, त्यामुळं 12:30 वाजले मॅच संपायला. आपल्याला 10 वाजता स्केड्यूल संपवायचं आहे आणि त्यामुळं खूप